अँड्रोक्लस पॉज्ड, देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन. अँड्रोक्लस थांबला आणि मग अत्यंत सावधपणाने तो सिंहाकडे जाऊ लागला, स्टेप बाय स्टेप, म्हणजे एक एक पाऊल टाकत. द लायन मोन्ड अँड व्हिम्पर्ड. त्या सिंहाने कणल्यासारखा आणि त्रासामध्ये असल्यासारखा आवाज काढला. प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू से. त्याचे डोळे जणू म्हणत होते की कृपया माझी मदत करा. व्हेन अँड्रोक्लस ड्रीव नियर, द लायन लोवर्ड इट्स हेड अँड बिगन टू लिक इट्स पॉ. जेव्हा अँड्रोक्लस सिंहाजवळ पोचला तेव्हा सिंहाने आपलं डोकं खाली घेतलं आणि आपल्या पॉ म्हणजे आपल्या पंजाला चाटू लागला. देन अँड्रोक्लस सॉ दॅट द लायन्स पॉ वॉज वुंडेड, सोअर अँड सॉलन. तेव्हा अँड्रोक्लसने बघितलं की सिंहाचा पंजा हा जखमी आहे, सुजलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये मोठमोठ्या जखमा, म्हणजे पंजा जो आहे तो खूप जास्त जखमी झालेला आहे. हे अँड्रोक्लसला तिथे त्याचा पंजा बघितल्यावर कळलं. ऑन अ क्लोजर लुक, अँड्रोक्लस नोटिस्ड दॅट अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड वन ऑफ द लायन्स टोज. अगदी जवळ जाऊन बघितल्यावर अँड्रोक्लसला दिसलं की एक मोठाच्या मोठा काटा हा सिंहाच्या पायामध्ये घुसलेला होता. सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस, थॉट अँड्रोक्लस. अच्छा, या सिंहाच्या डिस्ट्रेस म्हणजे त्रासामागचं, दुःखामागचं कारण हे आहे तर आत्ता अँड्रोक्लसला कळलं. समनिंग अप ऑल द करेज, अँड्रोक्लस स्ट्रेच इट्स हँड स्लोली टुवर्ड्स द इंजर्ड पॉ. आपली संपूर्ण हिंमत गोळा करून अँड्रोक्लसने हळूहळू आपला हात सिंहाच्या जखमी पायाजवळ नेला. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वूड अटॅक हिम इफ ही टच्ड इट्स स्वॉलन पॉ. कारण अँड्रोक्लसला भीती होती की जर त्याने सिंहाच्या त्या सुजलेल्या पायाला हात लावला तर कदाचित सिंह त्याच्यावर हल्ला करेल. बट द लायन सेम टू अंडरस्टँड इट्स हिज गुड इंटेन्शन. पण कुठेतरी सिंहाला अँड्रोक्लसचं गुड इंटेन्शन म्हणजे अँड्रोक्लसचा जो चांगला हेतू होता सिंहाला मदत करायचा, तो कुठेतरी सिंहालासुद्धा कळला होता. अँड्रोक्लस टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड, डेफ्टली ही पुल्ड आउट द थॉर्न. अँड्रोक्लसने सिंहाचा पाय आपल्या डाव्या हातामध्ये घेतला आणि डेफ्टली म्हणजे क्विकली, पटकन त्याने तो काटा जो आहे सिंहाच्या पायामधून काढून टाकला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोदिंग, द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ. त्यानंतर आपल्या स्वतःच्या कपड्याचा एक तुकडा फाडून अँड्रोक्लसने सिंहाची जी जखम होती त्या जखमेला बांधून काढलं. टू हिज सरप्राईज अँड वंडर, द लायन देन लिक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. अँड्रोक्लसला सुद्धा आश्चर्य वाटलं की सिंहाने अँड्रोक्लसच्या हाताला चाटलं, जणू काही तो अँड्रोक्लसला थँक्यू म्हणत होता, कारण अँड्रोक्लसने त्याची मदत केलेली होती. अँड्रोक्लस रिमेंड विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. अशा प्रकारे जोपर्यंत सिंह पुन्हा चालू शकत नाही तोपर्यंत अँड्रोक्लस त्याच्यासोबतच राहिला. ही वूड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. अँड्रोक्लस फॉरेस्टमध्ये, जंगलामध्ये शिकार करायचा आणि आपली शिकार तो त्या बिचाऱ्या हेल्पलेस बीस्टसोबत, त्या बिचाऱ्या श्वापदासोबत शेअर करायचा. एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वुंड. तो रोज सिंहाची जखम साफ करायचा आणि तिला पुन्हा बांधायचा. सोन द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. लवकरच लायन पूर्णपणे बरा झाला. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोक्लस वेअर एव्हर ही वेंट. आणि जिथे जिथे अँड्रोक्लस जायचा तिथे तिथे सिंह त्याच्या मागे मागे जायचा. इन द मीन वाईल अँड्रोक्लस मास्टर हॅड कंप्लेंड द ऑथॉरिटीज दॅट इज स्लेव्ह अँड्रोक्लस हॅड रन अवे. मध्यंतरी अँड्रोक्लसच्या मालकाने तिथल्या अधिकाऱ्यांना, त्या शहराच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली की त्यांचा एक स्लेव्ह अँड्रोक्लस हा पळून गेलेला आहे. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डिरेक्शन टू कॅप्चर अँड्रोक्लस. अशा प्रकारे अँड्रोक्लसला पकडण्यासाठी सगळीकडे सैनिक पाठवण्यात आले. दे सर्च्ड फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. त्यांनी वर खाली सगळीकडे अँड्रोक्लसला शोधलं पण अँड्रोक्लस कुठेही सापडला नाही. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोक्लस लिव्ड. आता शेवटी ते त्या जंगलामध्ये आले जिथं अँड्रोक्लस राहत होता. इट सो हॅपन दॅट अँड्रोक्लस हॅड गॉन आउट अलोन दॅट डे वाईल द लायन रेस्टेड नियर द केव. त्या दिवशी असं घडलं की अँड्रोक्लस एकटाच जंगलामध्ये गेला आणि सिंह जो होता तो आपल्या गुहेच्या जवळ आराम करत बसला. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. आणि दोघंही सैनिकांच्या हातामध्ये लागले, म्हणजे सिंहसुद्धा आणि अँड्रोक्लससुद्धा. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. सैनिक त्यांना घेऊन शहरामध्ये परतले.
दे पुट अँड्रोक्लस इन चेन्स इन प्रिझन. द लायन वॉज केज्ड. त्यांनी अँड्रोक्लसला प्रिझनमध्ये म्हणजे जेलमध्ये, तुरुंगामध्ये कैद करून टाकलं आणि त्या सिंहाला सुद्धा पिंजऱ्यामध्ये कैद करण्यात आलं.